धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथे धुळे ग्रामीण तहसीलदार कार्यालयामार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आनंदखेडे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 15हून अधिक सेवा उपलब्ध आमदार राम बढाणेंच्या उपस्थितीत संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे आज दिनांक 4/4/2024 रोजी धुळे ग्रामीण तहसीलदार कार्यालयामार्फत आनंदखेडे येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते व उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी धुळे ग्रामीण आमदार राम बढाणे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कुणाल पाटील, किरण शिंदे, बाळासाहेब बढाणे, प्राध्यापक अरविंद जाधव, शंकर खलाणे, बबलू शेठ, मासुळे सर, सरपंच तुलसीदास अहिरे, अशोक सुडके, डोंगर नवसारे, विठ्ठल मास्तर, नाना वाघ, प्रवीण जाधव, मनोज गवते, किरण थोरात, भरत नवसारे, देवेंद्र कोळी, ललित अहिरे, शरद भाऊ, कपिल माळी, अण्णा अमृतसागर, रघुनाथ मोठाभाऊ, गवरलाल पाटील, जिभाऊ गर्दे, प्रमोद जैन, गणेश गर्दे, भगवान आप्पा गर्दे, अक्काबाई राजपूत, पोपट शिंदे, दिगंबर कोळी आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर यावेळी शिबिरात आनंदखेडे मंडळातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला। यात जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र, 7/12 व 8A उतारे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 155 अंतर्गत दुरुस्त नोंदीचे वितरण करण्यात आले। तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे अर्ज स्वीकारण्यात आले। काही लाभार्थ्यांना मंजुरी आदेशही वितरित करण्यात आले। आरोग्य विभागाकडून आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड वाटप तसेच नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। ग्रामविकास विभागामार्फत विवाह नोंद प्रमाणपत्र, जन्म दाखले व नमुना 8 उतारे देण्यात आले। महिला व बालविकास विभाग मार्फत पात्र महिलांना बेबी केअर किटचे वाटप देखील करण्यात आले। तसेच शिधापत्रिका वितरण व आधार नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले। या कार्यक्रमात प्रसंगी कार्यक्रमाचे सुरुवातीला प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंडळ अधिकारी देव सदाशिव सूर्यवंशी यांनी केले। तर या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, प्रांत रोहन कुवर, धुळे ग्रामीण तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार देवेंद्र येवले, रवींद्र मगर, पुरवठा निरीक्षक आजच्या महाजन यांच्या मार्गदर्शनात आनंदखेडे मंडळ अधिकारी कविता हाके, मंडळ अधिकारी आनंदखेडे वैशाली आगळे, मंडळ अधिकारी निमडाळे आशा कुंभार, मंडळ अधिकारी वार कोंडाणे, पांडुरंग ढाले, उडाणे पंकज जाधव, तह्याणे रवीना शिंदे व मंडळातील सर्व महसूल सेवक यांचे या ठिकाणी सहकार्य लाभले। मोठ्या संख्येने ग्रामस्थ, आनंदखेडे येथील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। मनोज अमृतसागर, आनंदखेडा प्रतिनिधी। सुरूच आहे, त्यात आपल्या समाधानासाठी हे शिबिर आयोजित आहेत हे आम्ही पुन्हा पोटतिडकीने आपल्या सगळ्यांना समजावून सांगतो। या ठिकाणी जवळपास 8 ते 10 महत्त्वाचे शासकीय विभाग आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे त्यासाठी आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। दैनंदिन कामकाजामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला शासनाच्या या विविध विभागांमध्ये विशेषतः महसूल विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, महिला बाल विकास बाल कल्याण आणि सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग या सर्वच विभागांमध्ये दैनंदिन कामकाज पडत असतं। शिबिर आहे म्हणूनच कामकाज होईल असा अजिबात हेतू नाही। शिबिराच्या व्यतिरिक्त दैनंदिन कार्यालयीन कामकाज सुरूच राहणार आहे।
ही सेवा आपल्याला मिळणारच आहे, परंतु याचं स्वरूप व्यापक आणि विस्तृत होऊन शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सगळ्या योजना लवकर पोहोचाव्यात. शासनाचा गतिमानता आणि कामातली पारदर्शकता ही तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मान्यवरांच्या पदाधिकाऱ्यांशी तुमचा संवाद आणि त्यातून प्राप्त झालेला सुसंवाद यातून कामाची उच्चतम गुणवत्ता आणि तो मध्य साधता यावा आणि तुम्हाला न्याय मिळवून देता यावा, सगळ्यांना त्या लाभाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी हे शिबिर आहे. सर्व शासकीय विभाग आपल्याला कायम सहाय्य करतील, मदत करतील. आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध अडीअडचणी, सातबारा असेल, शेती मोजणी असेल, पुरवठा विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, दिव्यांग बंधू